तर आता बातम्या पाहूया सविस्तररित्या आणि सर्वात पहिली बातमी आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे वर्षा बंगल्यावरून निघालेत। मंत्रिमंडळ कधी होणार याची उत्सुकता, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि अगदी 2 ते 3 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशा सगळ्या घडामोडी सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ज्या घडामोडी आहेत त्यांना वेग आल्याचं आपल्याला दिसतंय। बावनकुळे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती पोहोचले होते, आता ते तिथून निघाले असल्याचं समजतंय। काय एकंदर चर्चा झाली या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच जान्हवी, आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासावरून निघालेले आहेत आणि आपण बघितलं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये 40 ते 45 मिनिटे चर्चा झाल्याची समोर येत आहे आणि आपण बघितलं यामध्ये अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तसंच खाते वाटपाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते, कारण की या अगोदर पहिले 40 मिनिटं चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती। एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्यामध्ये देखील त्यांची 40 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली। या चर्चेमध्ये आपण बघितलं मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते, पण अद्यापही आपण बघितलं मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काही स्पष्ट झालेलं नाही आहे। अद्यापही यावरती तिढा कुठेतरी आपण बघितलं अद्यापही कायम आहे आणि आपण बघितलं काही अशी माहिती देखील समोर येत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भेट घेणार आहेत आणि आपण बघितलं ही भेट देखील होणार आहे। पण या भेटीमध्ये देखील आपण बघितलं तर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत चर्चा होणार आहे, कारण की अद्यापही खाते वाटपामध्ये काहीतरी तिढा आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत थोडासा उशीर होत आहे आणि हा मंत्रिमंडळाचा विस्तार आपण बघितलं नागपूरमध्ये होणार आहे। रविवारी आपण बघितलं 15 तारखेला सायंकाळी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची माहिती समोर येते, पण अद्यापही कोणतं चित्र हे स्पष्ट होत नाही आहे। पण आपण खाते वाटपासाठी जी ही खलबत जी सुरू आहेत वर्षा बंगल्यावर म्हणा, सागर बंगल्यावरती म्हणा, आणि आता 2 ते 3 दिवसानंतरच हिवाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे नागपूरमध्ये, खरंच मंत्रिमंडळाचा विस्तार या अधिवेशनापूर्वी होणार आहे का अजून लांबणीवर जाणार? नक्कीच जान्हवी, आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये अद्यापही काही स्पष्टता झालेली नाही आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर होणार आहे की हिवाळी अधिवेशनाच्या नंतर, अद्यापही स्पष्ट होत नाही, कारण की चंद्रशेखर बावनकुळे आपण बघितलं तर यांनी आपण तीन वेळेही एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। काल रात्री पण भेट घेतलेली होती आणि आपण बघितलं आज देखील एकनाथ शिंदे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली आहे। त्याचबरोबर अजित पवारांची देखील भेट घेतली होती आणि या सर्व बाबीची चर्चा देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर केलेली आहे। त्यामुळे अद्यापही कुठेतरी तिढा आहे असं समजलं जात आहे, कारण की खाते वाटप हे अद्यापही झालेलं नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी निराशाजनक या महायुतीमध्ये चालली अशी समजून येत आहे। अगदीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।